15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला, ब्रिटिशांच्या दास्यातून मुक्त झाला. परंतु नागरिकांना मानसिक आणि शारीरिक शांतता किंवा समाधान मिळालं का असा प्रश्न पडतो. आज स्वातंत्र्य मिळून 80 वर्षांनंतर पाहिलं तर देशाने भौतिक प्रगती नक्की केली, परंतु माणसामाणसातील दुरावा, जातीभेद, प्रांतभेद वाढतच चाललेले दिसतात. नागरिकांचे खरे तेज, स्वाभिमान, मान सन्मान कुठेतरी हरवून गेल्याची खंत जाणवत आहे. हा दुरावा मिटवून सर्वांना एका प्रेमाच्या धाग्यात बांधणे, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सलोखा निर्माण करणे हे आपल्या रक्षाबंधन उत्सवातून साध्य करायचे आहे. मी कडून आम्हीकडे जाण्याची वृत्ती निर्माण करायची आहे. प्रत्येक निर्णयात फक्त स्वतःचा फायदा न पाहता त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ हक्काची भाषा न करता एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचे पालन प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. तरच आपला देश खऱ्या अर्थाने पारतंत्र्यातून बाहेर पडला असे समाधानाचे चित्र दिसेल. समाजातील वाढत्या स्वार्थावर बोट ठेवून पुन्हा एकदा सामाजिक हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करणारे गीत ऐकूया. ध्वजास साक्ष ठेवूनी शपथ आज घेऊया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. ध्वजास साक्ष ठेवूनी शपथ आज घेऊया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. ध्वजास साक्ष ठेवूनी शपथ आज घेऊया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. स्वतंत्र देश झाला तरी न सौख्य लाभले, नाही क्रांती उन्नती पालते हरपले. तळले व्यक्ती स्वार्थ वाढला, बदलण्यास चित्रणे शपथ आज घेऊया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. भगवा रंग त्यागाचा देश माझी बदलता, शुद्ध मैत्री उमलते जन करात बांधता. भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. एक सूत्र बंधनात जनमनास गुंफूया, कार्यक्षितीचे नवीन नवीन झेप परिस्थिती सपालटू योग्य वळण ठेवूया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. कार्य शरण घ्यावया प्रति मग्न होऊ दे, ध्येय मंदिराकडे अखंड वाट चालू दे. भारतीय संस्कृतीचे तेज पुन्हा उजळूया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. देश धर्म संस्कृती सर्व भाव लोपले, संस्कृत भारती विश्वनेत्र दिसू दे. भविष्य घेऊया करी वर्तमान घडवूया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. ध्वजास साक्ष ठेवूनी शपथ आज घेऊया, भगवी राखी रेशमी निज करात बांधूया. भगवी राखी रेशमी निज करात बांधूया, भगवी राखी रेशमी